हॅलो गाईस, तर आज मी बनवते बोंबलाचं कालवण. तर त्याची रेसिपी बघूया. इथं बोंबील घेतले भाजून, त्याला घ्यायचं आता काढून. तर आता कढई ठेवली तापायला आणि तापली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकते. चांगलं तेल गरम होऊ द्यायचंय मस्त. झालेले आता मस्त. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचा. गॅस पासून कांदा भाजलाय आता चांगला. त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आणि चांगलं तळायचं. आणि आता मीठ पण टाकायचंय, मसाले पण टाकायचे. लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद. आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आणि चांगलं मिक्स करून याला तळून घ्यायचंय. कमी गॅसवर थोड्या वेळ शिजू द्यायचंय, टमाटर सॉफ्ट होईपर्यंत. आणि याच्यातच आणि हे आता थोडंसं शिजलंय कांदा टमाटर. आणि याच्यामध्ये कांदा खोबरं अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, म्हणजे वाटल्याला 1.5 चम्मच. याला पण मस्त आता शिजू द्यायचं. हे बोंबील तोपर्यंत धुवून घ्यायचे चांगल्या पाण्याने, 2-3 पाण्याने कसं भाजलेले. आता मसाला चांगला तळलेला आहे. त्याच्यामध्ये बोंबील टाकायचे आणि बटाटा. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि याला चांगलं शिजू द्यायचंय. शिजायचे म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याला आता चांगलं उकळी येऊ द्यायची. चांगलं शिजवून घ्यायचंय. त्याच्यात टाकायला आता याला कमी गॅसवर चांगलं शिजू द्यायचंय.
बटाटा शिजायपर्यंत. तर आता इथं मस्त शिजलेली आहे आपली भाजी कालवण. तर इथं आपलं कालवण रेडी झालेलं आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यामध्ये तुम्ही ना काय टाकतात, कोकम आणि चिंच पण टाकू शकतात. आमच्याकडे नव्हती म्हणून नाही टाकली. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.